मित्रांनो, स्वागत आहे आपलं ट्रेंडिंग मराठी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, मला शेळी पालनातील एक समस्या तुम्हाला सांगायची आहे। मित्रांनो, मी बाजारातून एक शेळी आणली, तिच्या खाली 2 बकरं होते मित्रांनो। पण तिला मी वेगळं न ठेवता आपल्या रेग्युलर खांडामध्ये ठेवल्यामुळे तिला PPRची लागण होती मित्रांनो। त्याच्यामुळे आपले 7-8 बकरंसुद्धा PPRची लागण झाली। त्यानंतर मी डॉक्टरला बोलून ट्रीटमेंट केल्याच्या नंतर बकराला बी खूप वेळ लागला मित्रांनो, परंतु बकरं देवाच्या कृपेने वाचलेले आहे मित्रांनो। परंतु ती शेळी राहिली नाही मित्रांनो। PPRची लागण झाल्याच्या नंतर जनावर पूर्ण अशक्त होते आणि ते चरतसुद्धा नाही मित्रांनो। हे बकरं ट्रीटमेंटनी क्लिअर झाले मित्रांनो, परंतु ती शेळी वाचली नाही। त्याच्यासाठी लसीकरण खूप महत्त्वाचे आहे। PPR हा असा रोग आहे की तो एकदा आल्याच्या नंतर त्याच्यावर औषध उपचारसुद्धा व्यवस्थित नाही आहे मित्रांनो। तो झाला तर सर्व शेळ्यासुद्धा PPRची लागण होऊ शकते मित्रांनो। त्याच्यासाठी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे व लसीकरण तर खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। बघू शकता, मोठ्या मापाची शेळी होती मित्रांनो, ती दगावलेली आहे। PPRची लागण झाल्याच्या नंतर शेळी चारा खात नाही मित्रांनो, तोंडाला फेस येतो व शेळी अशक्त होते, काहीच खात नाही मित्रांनो ती। हे लक्षणं जर तुमच्या शेळीला जाणवले तर त्वरित डॉक्टरला संपर्क करून योग्य ती ट्रीटमेंट करून घ्या मित्रांनो। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला। धन्यवाद।